जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक, ज्यांनी गावागावामध्ये जाऊन मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती केलेली आहे. नारायणगडचा जो दसरा मेळावा होणार आहे त्या संदर्भात सुद्धा ते गावागावामध्ये जाऊन जनजागृती करतायत. मागच्या 14 महिन्यापासून या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये रात्रंदिवस मेहनत घेणारे असे मानवत तालुक्यातील आमचे स्नेही श्री किरण शिंदे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. शिंदे सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम मला हे विचारायचंय की तुम्ही पाहिलं असेल मागच्या 12-13 महिन्यापासून तुम्ही सातत्यानं मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये या ठिकाणी सहभागी आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की मागच्या एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून आपण या लढ्यामध्ये सहभागी आहात, तर तुम्हाला काही नेमकं भेटलं याच्यातून काही, या लढ्यातून काही साध्य झालंय का नाही झालंय का? उगाच तुम्ही दादांच्या पाठीमागं निस्तर फिरताय, तुम्हाला याच्यातून काही साध्य झालंय किंवा नाही झालं? सर्वप्रथम जय शिवराय. मी सर्वात पहिल्यांदा आपले आभार मानतो, कारण की एका सर्वसामान्य माणसाला हा गरजवंताचा लढा आहे आणि एका गरजवंताची तुम्ही मुलाखत घेत आहात. कारण आमच्याकडे तर काही एबीपी माझा वगैरे येणार, तर तुमचे आभार या ठिकाणी मानतो. प्रश्न हा आहे की मागच्या 13 महिन्यापासून आपण जे फिरत आहोत त्यामध्ये तुम्ही सुद्धा आहेत. तुम्ही जरी या ठिकाणी चॅनल आज माझा मुलाखत जरी घेत असले तर तुम्ही सुद्धा हा संघर्ष जवळून पाहिलेला. अगदी. पण मागच्या 13 महिन्यापासून जे आम्ही दादांच्या सोबत किंवा या समाजाचा घटक म्हणून या समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक गावागावामध्ये जाऊन किंवा जी आपली 14 ऑक्टोबरची सभा झालेली असेल मोठी, किंवा आम्ही दादाच्या सोबत जे फिरतो आम्ही जे पाहिलं, कारण हा समाज काही दूधखुळा नाहीये. हा समाज पूर्ण ताकदीने संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी या कारणामुळे की दादानं खरंच दादाचं संघर्ष आणि दादाचा प्रामाणिकपणा या समाजानं खूप जवळून बघितलेला आहे. आणि ज्या वेळेस सन्माननीय संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले त्यावेळेस या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माय माऊलीच्या घरामध्ये चूल जळत नव्हती. प्रत्येकाला वाटायचं की माझं पोरगं त्या ठिकाणी उपाशी बसलंय. ही भावना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी यशस्वी करण्यामध्ये आणि या समाजाला संघटित करण्यामध्ये संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे यशस्वी झाले आणि हा समाज एका छताखाली आणला. आम्ही पूर्वी असं म्हणायचो की राजे पुन्हा जन्माला या. ती गोष्ट होईल किंवा नाही होईल हे कोणी सांगू शकत नाही, परंतु आज ती एक आशा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून या समाजाला दिसते आणि आज हा समाजच म्हणत आहे की पूर्ण ताकदीने दादाच्या सोबत राहा. आज आपण बघत असताना लहान लहान मुलं सुद्धा सोशल मीडियाचं जे हत्यार आहे ते हातामध्ये घेऊन या समाजाला न्याय देण्याची भूमिका पार पडत आहे. आणि आम्ही सुद्धा दादाचा त्याग समर्पण आम्ही खूप जवळून पाहिले. त्यामुळे आम्ही सुद्धा ताकदीने दादाच्या सोबत आहोत आणि निश्चितच कायमस्वरूपी दादाच्या सोबत आहोत. अगदी बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला एकसंघ करण्याचं काम माननीय मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. आता आपण पाहिलं असेल, नॉर्मली तुम्ही सातत्यानं जेव्हा पण आंदोलन असतं किंवा दादा उपोषणाला बसलेले असतील किंवा मुंबईची वारी असेल किंवा आपल्या परभणीला होणारी रॅली असेल किंवा मानवतला झालेली सभा असेल, तर हे सगळे कार्यक्रम असताना किंवा घोंगडी बैठक असेल, तुम्ही पुण्याला सुद्धा गेला होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी गेलो. मग अशामध्ये जेव्हा आपण पूर्वी म्हणजे या आंदोलनात येण्याच्या अगोदरचं तुमचं एक जीवन आणि या आंदोलनात आल्यानंतरचं जीवन, ह्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवला असेल, तर याच्यामध्ये खास करून आपला म्हणजे घरच्यांकडनं, त्यातल्या त्यात म्हणजे तुमच्या घरच्यांकडनं जो तुम्हाला त्रास होतच, त्रास म्हणता येणार नाही आपल्याला त्यांना, पण घरचे बोलत असतील की बाबा तुमचं म्हणजे पूर्वी वेगळे होतात, आता तुम्हाला दुसरं म्हणजे फक्त आणि फक्त मराठा आरक्षण आणि संघर्ष योद्धे माननीय श्री मनोज जरांगे पाटील हेच तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. तर मग हे सगळं घरगुती आयुष्य आणि हा लढ्यामधलं सामाजिक आयुष्य, ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे काही या दोन्हीची सांगड घालत असताना जो काही त्रास सहन करावा लागतो किंवा हे सगळं काही फेस करावं लागतं, तर तुम्ही हे सगळं कसं सांभाळता? खरं तर या 13 महिन्यापासून म्हणण्यापेक्षा या समाजाचा घटक म्हणून आम्ही मागच्या 15-16 वर्षापासून काम करतच आहोत. परंतु आज संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटलाचा त्याग आणि समर्पण बघून कुठेतरी इथल्या सर्वसामान्य मराठ्याच्या प्रत्येक मुलामध्ये ही भावना जागृत झाली की हा माणूस आपल्या समाजासाठी, या समाजाला संघटित करण्यासाठी आणि या समाजाची खरोखरच शान ही जरांगे पाटलामुळे कुठेतरी मान उंचावली असं पाऊल दादांनी वेळोवेळी घेतलेले. आणि संघर्ष
योद्धे मनोज जरांगे पाटील या समाजाची मान उंचावतच राहील अशा प्रकारची भूमिका हे घेत आहेत, म्हणून संपूर्ण समाजाचं त्यांना पूर्ण ताकदीनं तळागाळातल्या लहान लेकरापासून वयोवृद्ध माणसापासून महिलांपासून प्रत्येकाचं समर्थन हे संपूर्ण महाराष्ट्रानं आणि जगानं पाहिलं. राहिला प्रश्न माझ्या वैयक्तिक जीवनाचा, आम्ही हे काम करतो आणि याची खरं तर ही म्हणजे आम्ही काम किती करतो किंवा काय करतो याच्यापेक्षा जास्त संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा जो त्याग आहे आणि समर्पण आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि हा समाज आज आमच्याही मनामध्ये ती भावना आहे ना, दादा या समाजाला संघटित करत आहेत. दादानं आज घराचा उंबरटा चढला नाही, स्वतःच्या हाताला लागलेलं सलाईन काढून फेकून या समाजासाठी रस्त्यावर येण्याची भूमिका संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील वारंवार घेत आहेत. कुठेतरी आम्हालाही काम करताना घरून थोडंफार म्हणजे हे होत असेल, पण ते सुद्धा समजून घेतात की आज मी म्हणतोय ना, पूर्वी कसं होतं की घरातला एक माणूसच काम करायचा. आज प्रत्येक मायमाऊली सुद्धा घरातल्या प्रत्येकाच्या घरातली मायमाऊली सुद्धा त्या आंदोलनाच्या लढ्यामध्ये सहभागी आहे. तिचं योगदान रस्त्यावर किती येते माहित नाही, पण घरून सुद्धा तिचं योगदान आहे. आणि रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर निश्चितच मराठ्यांच्या महिला सुद्धा रस्त्यावर उतरल्यात आणि उतरत आहेत. अगदी बरोबर. तर आपण पाहिलं तर त्यांनी त्यांचं वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की मी फिरतोय, घरचे मला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण हा लढा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. आणि मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील जर एवढं त्याग करत असतील तर आपण थोडंफार करायला काय हरकत आहे. म्हणजे ऍज कम्पेअर टू त्यांच्या संघर्षापुढे आपला संघर्ष विचार जर केला तर तो नगण्य कुठेही मोजण्याजोगा नाही, असा त्याचा आशय. अगदी बरोबर. आता आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं, मागच्या 14 ऑक्टोबरला मराठ्यांची विराट सभा अंतरवाली सराटी या ठिकाणी झाली होती. त्यासाठी सुद्धा आपण जनजागृती केली होती. आता मला दुसरा प्रश्न असा आहे की जसं आपण मागच्या वर्षी 14 ऑक्टोबरला एकत्र आलो होतो, अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला 12 ऑक्टोबरला नारायणगडावरती एकत्र यायचंय. मग त्यासाठी सुद्धा तुम्ही जनजागृती करत आहात. मग एकंदर या दोन गोष्टींचा जर, या दोन इव्हेंटचा जर आपण विचार केला, तो एक जागतिक रेकॉर्ड झाला होता. परंतु दुर्दैव असं होतं की त्यावेळेस जे इंटरनॅशनल लेवलचा मीडिया होता तो तिथे येऊ शकला नव्हता. परंतु आता मराठी हुशार झालेत आणि फॉरवर्ड सुद्धा झालेत, आणि मग इंटरनॅशनल लेवलचा जो मीडिया आहे तो कसा आणता येईल त्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. तर मला एकच म्हणायचं की बाबा 14 ऑक्टोबरची जी सभा आहे आणि आता 12 ऑक्टोबरला होणारा जो दसरा मेळावा आहे जो की नारायणगडावरती होतोय, तर या दोघांचं कम्पेअर केलं असता म्हणजे काय तयारी तुम्ही आज समाजाच्या घटका प्रत्येक गावखेड्यामध्ये पोहोचतायत, तर या महाराष्ट्रातील जे मराठा बांधव असतील, माता भगिनी असतील, त्यांची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि काय अपेक्षा आहे. म्हणजे मागच्या वर्षी जेवढे मराठी एकत्र आले होते त्यापेक्षा कमी मराठी एकत्र येतील का, तो जो रेकॉर्ड तयार केलेला आहे तो रेकॉर्ड सुद्धा मोडेल. म्हणजे याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं होईल. खरं तर आम्ही गावागावात जातो, मी फिरतो. मागच्या 13 महिन्यापासून तालुक्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये 54-55 आणि या गावाला 7-8 वेळा आम्ही पूर्ण वेळेत गेलो. पण आजची जी परिस्थिती आहे, आज आम्ही त्या ठिकाणी गावामध्ये गेलो तर लोक आम्हाला सांगतात, आम्ही लोकांना सांगण्याऐवजी लोकच सांगायला लागले की हा लढा, आज मी तुम्हाला परवा दिवशीचं एक उदाहरण देईन आणि नंतर आपल्या विषयात. मी सावळी म्हणून एक गाव आहे आमच्या तालुक्यामध्ये, तिथं मी आमचे मित्र आहेत एक संजय काळे म्हणून, मी त्यांच्या कधी घरी गेलेलो नव्हतो. त्यांच्या घरी गेलो, त्यांचं एक छोटंसं घर आहे पत्राचं, गरजवंत मला. त्यांच्या घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर त्यांच्या घरावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेला एक भिंतीवर फोटो पाहिला आणि त्याच्या खालोखाल संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटलाची प्रतिमा त्या फोटोमध्ये पाहिली आणि एक मनाला आनंद झाला. आणि मी त्यांना विचारलं की पाटलाचा फोटो तुमच्या घरातल्या भिंतीवर आहे, तर त्यांना मला उत्तर दिलं हा फोटो, म्हणजे बघा जनजागृती समाजामध्ये एवढी जास्त झाली की त्यांना मला सांगितलं की हा फोटो माझ्या घरातल्या एकट्या भिंतीवर नसून 6 कोटी महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या काळजामध्ये. आणि हीच भावना आज म्हणजे आम्हाला जनजागृती करायची गरज पडत. आज समाजच सांगत आहे की 6 करोड मराठ्यातला एकही माणूस आजच्या घडीला संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटलापासून किंवा त्यांच्या विचारापासून अलिप्त व्हायला तयार नाही. जर कोणी ती भूमिका घेतली तर त्याचे काय हाल हा समाज करतो हे आपण आपल्या डोळ्याने पाहिले. आणि मी परवा दिवशी सोमठाणा गावामध्ये मी गेलो होतो. त्या सोमठाणा गावामध्ये मी त्याचा व्हिडिओही माझ्या इंस्टाला वगैरे टाकत. त्या सोमठाणा गावामध्ये घराच्या कंपाऊंडला मोठा असं कंपाऊंड केलंय आणि वरी भिंत आहे. त्या भिंतीवर छत्रपती शिवरायांच्या खालोखाल संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा त्या ठिकाणी त्या घरावर लावली. म्हणजे या माणसानं
नुसता समाज हा वरवर संघटित केला नाही, तर त्यांच्या काळजामध्ये या माणसानं घर केलंय आणि हे घर चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत निश्चितच राहील. जोपर्यंत मराठा जमात जात अस्तित्वात आहे तोपर्यंत संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांचं नाव हे या समाजाच्या काळजामध्ये राहील. अगदी बरोबर. आपण पाहिलं तर त्यांनी सांगितलंय की बाबा जनजागृती करण्याची गरजच नाहीये. जसं 14 ऑक्टोबरच्या वेळेस मात्र थोडं जनजागृती करावी लागली होती, कारण की कोणाला एवढं कल्पना नव्हती की आपल्याला काय एकत्र व्हायचंय, आपल्याला जाणं थोडस तुम्हाला थांबून बोलतो. 14 ऑक्टोबरला आज आम्ही ज्या गावामध्ये गेलो, आम्हाला जी लोकांची प्रतिक्रिया आहे, लोक स्वतःहून म्हणजे समाज स्वतःहून सांगत आहे की 14 ऑक्टोबरला जगातली सगळ्यात मोठी सभा या महाराष्ट्रात मराठ्यांनी घेऊन दाखवली आणि तिचा रेकॉर्ड तुटणार नाही. पण आज जगातली सगळ्यात मोठी सभा 14 ऑक्टोबरला आंतरवाली सराटीमध्ये झाली आणि आता जगातला सगळ्यात मोठा दसरा मेळावा हा 12 ऑक्टोबरला नारायणगडावर होणार आहे आणि तो सुद्धा मराठीच त्याचा रेकॉर्ड तोडणार. आणि दसरा मेळावा म्हणलं की इथून पुढे फक्त नारायणगडाचं नाव घेतलं जाणार. आणि मी परभणी जिल्ह्यातून येतो. या परभणी जिल्ह्यातल्या लोकांची अशी भावना आहे, नारायणगड जरी बीड जिल्ह्यामध्ये असला तर या परभणी जिल्ह्यातल्या लोकांची, आम्ही ज्यावेळेस गावामध्ये जातो फिरतो त्यावेळेस लोक स्वतःहून बोलून दाखवायले की आमची अशी भावना आहे की आम्ही एवढ्या ताकदीने त्या नारायणगडावर जाणार, एवढ्या ताकदीने जाणार की जिथं जर बाहेरच्या जिल्ह्यातला, बाहेरच्या वेगळ्या तालुक्यातल्या जिल्ह्याबाहेरील जर माणूस आला आणि त्याने विचारलं कुठले, तर त्याला हे परभणी हेच उत्तर मिळावं, सगळे परभणीचे दिसणार. ही भावना या परभणी जिल्ह्यातल्या सर्वसामान्य मराठा समाजाची आहे. म्हणजे एवढ्या ताकदीने त्या ठिकाणी लोक येणार. लोकांची भावना आहे की नारायणगड बीड जिल्ह्यामध्ये जरी असला तर लोकांना विचारलं तर लोकांना प्रश्न पिडावा की हा गड परभणीमध्ये आहे का बीडमध्ये, एवढ्या ताकदीने लोक त्या ठिकाणी जाणार. अगदी बरोबर. तर पुन्हा एकदा मराठे कोटीच्या संख्येनं नारायणगडावरती एकत्र येणार आहे. हे होते किरण शिंदे, जे मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे केवळ आतापासूनच नाही, या अगोदर सुद्धा त्यांनी खूप सारी आंदोलनं मध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्याबद्दल आपण सविस्तर मध्ये आपण बोलणारच आहोत. त्यांचा एक त्या बाबतीतला एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत. तर सध्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त संख्येनं नारायणगडावरती यावं. पुन्हा एकदा मराठ्यांना इतिहास घडवायचा आहे. पुन्हा एकदा मराठी करोडोच्या संख्येनं एकत्र येणार आहेत आणि आपण सर्वजण भेटूयात येणाऱ्या 12 ऑक्टोबरला नारायणगडावरती. तुर्तसा धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.